नंदनची इतकी बंबेरी उडाली होती ना, अकलूज काय, अमरावती काय, बस स्टॉपवर भेटली असं म्हणाला. म्हणजे थोड्या वेळाने तो आफ्रिका असं म्हणाला असताना मला अजिबात आश्चर्य वाटलं नसतं. काहीही बडबडत होता. काय ग, काय झालं? बिचारा श्री. बिचारा? त्याला खरंच वाटतंय नंदनची बहीण आहे. अगं मग चांगलं आहे ना, त्याच्यामुळे श्रीचा चहा तरी कमी झालाय. आता नंदन त्याला सकाळी एकदाच रेग्युलर चहा देतो, आणि ते सुद्धा अर्धा कप. अदरवाईज आज साहेब साखरच संपलीये, आज चहा पावडरच संपली, अशी वाटेल ती कारणं देत असतो. पण ग्रीन टीच्या बाबतीत असं नाही. ग्रीन टीच्या बाबतीत सतत अर्ध्या तासांनी त्याच्या केबिन मध्ये येतो आणि त्याला विचारतो, साहेब ग्रीन टी देऊ, साहेब ग्रीन टी घ्यायची वेळ झाली, असं सतत सांगत असतो. जान्हवी, काय झालंय? दया येते मला श्रीची. जान्हवी, अगं चला मी निघते आता. ए जान्हवी, आय एम सॉरी. I didn't mean to hurt you. अरे तुझ्यामुळे असं काही नाही रे, मी जनरलच निघते आता. येते. तिला काय झालं आता अचानक? ती मिस करत असेल त्याला. तुम्हा मुलींचं ना कधी काय बिनसेल काही सांगता येत नाही. हो, कारण आम्ही जीवापाड प्रेम करतो ना, म्हणून. तुमच्यासारखं नाही. हे अगं जनो, का फिरतीयस एवढी? का पाय दुखवून घेतेस? दगमग होते बाबा. हो, उकाडा वाढलाच आहे खूप. नाही, त्यामुळे नाही. हॅलो, ए जा, बस बस. हॅलो, बरी आहेस ना बाळा? श्रीला खूप मिस करते. खूप खूप दिवस झाले ना आता बाबा. आई आजी म्हणाल्या ही गोष्ट श्रीला कळेल, ही बातमी जेव्हा श्रीला कळेल तेव्हा खूप मोठा सोहळा व्हायला हवा. पण बाबा मला आता धीर धरवत नाही हो. आता हा सगळा सोहळा, हे सगळं लवकरात लवकर संपावं असं वाटतंय मला. मलाही तुला तुझ्या संसारात सुखी असलेलं बघणं एवढंच उरलंय आता माझ्या आयुष्यात. अक्षरशः दिवस मोजते बाबा मी आता. जाता जात नाही येतो. तू विचार हवं तर भागीरथी बाईना, अजून किती काळ थांबायचंय आपण? नाही, ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलणारच आहे मी. तोपर्यंत मला धीर धरायलाच हवा. चनू, घे ही फळं खा. या दिवसात ना भरपूर ताजी फळं खायची, खूप गरजेची असतात ग. आणि कुकरही लावते, भात निवला की मग तुला देते. आई अगं तू थांब, मी कुकर लावते. हा ग, राहू दे राहू दे. चा, तू बस, मी करते. हा ग, पण तू पण दमली असशील ना? छे, मला काय धाड भरली हे दमायला? हे एवढ्याशाने काही मी दमत वगैरे नाहीये. आणि विश्रांतीची गरज तुला आहे, मला नाही. तू बस, ती फळं खाणी सगळी संपली पाहिजे. अगं कसं शक्य आहे, एवढी फळं आहेत ती? का अशक्य काय? अगं तुझ्या आजी सासूबाई दर 4 दिवसांनी एवढी फळं पाठवतात. करायची आहेत काय ती? सांग ना. फ्रीज मध्ये गुंजभर जागा पण नाहीये तेवढी ठेवायला. बाळाला मिळायला नको का? अगं आणि दूधही खूप झाले. रात्री झोपताना आहे ना कोमट दूध पी, आणि त्याच्यात चमचाभर साजूक तूप घालून देते. पी अगं, बरं असतं ह्या दिवसात ते. बोलत काय राहिले मी, विसरूनच गेले होते. स्वयंपाक करते मी, पिंट्या यायचंय ना, भुकेलेला असेल. फळं संपू. आई बदलली आहे ना?
नाही 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 सौम्या, हे बघ ऐक अगं नीट. महत्वाचं काय आहे की श्रीला हे कळता कामा नये की तू त्याच्यासाठी पाहिलेलं स्थळ आहेस, म्हणजे लग्नासाठी पाहिलेली मुलगी आहेस. काय म्हणते ती? नाही 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 तसं नाही अगं. हे बघ आता सध्या काय आहे माहितीये का, श्री झाला या डिवोर्सच्या टेन्शन मध्ये आहे ग. त्याचा मूड पण बरा नाहीये आणि आम्हाला ना तुझ्यासारखी समजूतदार मुलगीच हवी आहे. गप्पा बस गं जरा. नाही नाही तुला नाही तू बोल. सॉरी मीच बोलत होते नाही का. नाही तर मी म्हणत होते आम्हाला तुझ्यासारखी समजूतदार मुलगीच हवी आहे. कधी भेटणार आहे त्याला? नाही तू भेट त्याला, कॅज्युअली भेट. म्हणजे तुमचं भेटणं, तुम्ही एकमेकांना आवडणं महत्वाचं ना. आणि काय माहितीये का, तू आम्हाला आवडून काय उपयोग. तुला श्री आवडला पाहिजे, त्याला तू आवडली पाहिजेस. अगं नुसतं फोटोत बघून इतकं लक्षात येत नाही ग, प्रत्यक्ष भेटून आवडलं पाहिजे ना. आणि तसं काय, आमचा श्री लाखात एक आहे, त्याच्यात न आवडण्यासारखं काहीच नाहीये. तू भेटलीस ना की कळेल तुला. काय म्हणते काय ती? नाही आम्हाला आनंदच होईल ग तुझ्यासारखं स्थळ मिळालं की. पण तू भेटच त्याला, मी खूप एक्साइटेड आहे. मला जरा टेन्शन येते. नाही अगं नाही तसं नाही. आणि काय माहितीये का, महत्वाचं म्हणजे कोर्टाची तारीख पडली आहे ना, त्याच्यामुळे फार कमी दिवसांचा प्रश्न आहे आता. का? काय म्हणते काय ती? तुम्हा मुलींचं बरं असतं बाई. म्हणजे अमेरिकेत आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा काही फरकच पडत नाही. अगदी साध्या असता तुम्ही मुली, काही वाटतच नाही बाई तुम्हाला. छान तू भेटच त्याला आणि काय झालं ते कळव आम्हाला. तू भेट त्याला आणि काय झालं ते कळव. व्हॉट सेड टिल इंदू वहिनी, आता सगळं ऐकलंस ना, पुन्हा नव्याने काय सांगू तुला. सर्व फारच छान आहे स्थळ, खूप समजूतदार मुलगी आहे. थँक्यू. जमू दे बाई. हे खरं सांगू का, मला ना खूप टेन्शन आलंय. मला पण. आता कसलं दडपण आलंय तुम्हाला? मला अजूनही असं वाटतं की आपण एकदा श्रीशी बोलूया. अगं आधी त्यांना जनरल भेटू तर दे, आणि त्यातनं काही पुढे जातंय असं आपल्याला वाटलं तर बोलू आपण त्याच्याशी. आणि तसंही आपण काही श्रीला फसवत नाही. अगदीच वाटलं तर बोलू ना त्याच्याशी. त्याला आत्ताच सांगितलं ना तर श्री ऐकायचं नाही आपलं. आणि सौम्याकडनं आपल्याला सगळं बरोबर कळेल. हो, हे पटतंय मला. पण मुळात श्री असं कुठल्याही मुलीला भेटेल का? ते बघू आपण. भेटायला लावू आपण, बोलू त्याच्याशी. अत्यानंद महाराजांचा जप सतत करत राहायला हवा, मनशक्ती वाढवायला हवी. अर्धा जप मीही करेन, म्हणजे अर्धी मनशक्ती माझीही वाढेल. हो करा. किती घाबरताय तुम्ही दोघी जणी. आता मीच बघते काय करायचं ते. कुणाला तरी सुरुवात करायलाच हवी ना. मीच करते. चल आता जानूसाठी गरम दूध आणते. जानू, ए जानू, दूध पी ग. अगं आई, ती आई एजन्सी फोनवर बोलते. अगं बाई, हो का? वा वा, छान. आपल्याला झेपेल एवढंच गोडवाळणा आवाजात. म्हणजे तुझ्या अशा वागण्या बोलण्याची सवय नाहीये जानूला, संशय येईल तिला. काय करू मग मी? चांगलं वागलं तरी माझंच चुकलं का? आई, तू इतकं चांगलं वागतेस की शंका येते लगेच ते खोटं आहे की काय. पिंट्या, मी खरं वागते. शोभत नाहीये तुला एवढा चांगुलपणा. का असं बोलताय हो? आता काय केलं मी? आई, तू ओव्हर ऍक्टिंग करतेस, अति चांगलं आणि अति गोड वागतेस. लक्षात येते ते खोटं आहे म्हणून. आणि ताईला तुझ्यातला हा अचानक झालेला बदल लक्षात येईल, सांभाळू. संशय नक्कीच येईल तिला. कानफाट्या तो कानफाट्याच ना शेवटी. काहीही करा, शेवटी मीच चुकीची ठरणार.
अरे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. मुद्दा एवढाच आहे की तिला संशय येईल एवढा चांगुलपणा अचानक दाखवू नका. बस. कसं आहे नाही, अचानक असं कायाचं पांढरं नाही ना होऊ शकत. आधी ते थोडं करडं दिसावं लागतं. त्यामुळे एकदम अशी बदलल्यासारखी नको वागूस तू. आरामात, हळूहळू. बोला तुम्ही मला. मी कोण ना तुमची तोंड दाबणारी? माझी लायकी ती काय? मला काय हक्क आहे का? पण एक सांगते, मी जे वागते ना ते मनापासून वागते, खोटं नाही. जानू पोटुशी आहे, तिच्यासाठी मायेनं करते मी हे सगळं. तुम्हाला नसेल पटत, देव बघतोय. पांडुरंगा, हो ताबडतोब करा मग. हो हो लगेच लगेच ताबडतोब करून टाका. येस हो भेटूया. थँक्यू. हो थँक्यू. बाय बाय. ऑफिसचं काम आत्ता सुद्धा? नाही मी वकिलांशी बोलत होतो. वकिलांची? हो. फाईल केलेलं पेटिशन विड्रॉ करण्यासाठी एक वेगळा अर्ज करावा लागेल असं ते मला सांगत होते. मी त्यांना म्हणत होतो की ताबडतोब अर्ज करून टाका. फाईल केलेलं पिटिशन विड्रॉ म्हणजे डिवोर्स कॅन्सल. काय? हो. पण तो तुझ्या बाजूनी ना? हा, कारण नोटीस मी पाठवली होती ना. आणि तिला हवा असेल तर? नाही मी आपलं शक्यता एक म्हणून विचारतोय. मग काय, मग तिला तशी वेगळी नोटीस पाठवावी लागेल मला. नाही ती असं काही करणार नाही. सॉरी. नाही काय नाही. तू आईच्या कानावर घातलंस काय? नाही, ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, तिला उगाच टेन्शन नको. आणि आज सकाळी बोललो मी तिच्याशी. म्हटलं तिच्या तब्येतीची जरा नीट चौकशी करावी आणि मग सावकाश नंतर सांगावं. श्री, काय ग? श्री, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. नाही, तुझ्या एकट्याशीच बोलायचंय. काका बसणं काय लपवायचंय? नाही तसं नाही. तुला मी जायला हवंय का? प्लीज. म्हणजे आय एम सॉरी पण. ठीक आहे. सॉरी काय बेबी? अरे मी सांगेन तुला नंतर. अरे ठीक आहे बेबी. तुला जर कळून द्यायचंच नसेल की तुला काय बोलायचंय श्रीशी तर फाईन. आय रिस्पेक्ट युअर प्रायव्हसी. थँक्यू सो मच. कम ऑन. थँक्यू काय? त्यात काय एवढं? तुला वाटतं ना मी ऐकू नये? मी अजिबात ऐकणार नाही. बस ठीक, जातो मी. काय? अगं जातोय ना. असं काय करत? माझी एक मैत्रीण आहे, तिला तुला भेटायचंय. मैत्रीण? माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, सुंदर आहे, सुसंस्कृत आहे, US ला जाऊन MBA करून आली आहे. बोलायलाही खूप छान आहे रे. म्हणजे तिकडे शिकून आलेली मुलं कशी असतात, अगदी तशीच स्मार्ट आणि चुणचुणीत. त्यांचं माझ्याकडे काही काम आहे? हो, म्हणजे तू आता इतक्या लहान वयात बिझनेस एवढा पुढे नेलायस, तिला खूप कौतुक आहे या गोष्टीचं. म्हणजे कुतूहल वाटतंय तिला तुझं. तर ती तिच्या वडिलांचाही बिझनेस सांभाळते ना, म्हणून त्या संदर्भात तुला भेटायचं होतं. मी काय बोलणार त्यांच्याशी? प्लीज माझ्यासाठी. नंतर बघू ना कधीतरी. नंतर नको, उद्या परवा कधीतरी सवड काढ ना थोडीशी. अगं उद्या परवा नाही शक्य. माझ्यासाठी नाही का करणार एवढं? बेबी त्या उगाच इमोशनली ब्लॅकमेल नको करू. ती तुझा जास्त वेळ नाही घेणार, फक्त अर्धा तास. अर्धा तास? नो नो नो. बरं मग 15 मिनिटं. अगं बेबी त्या श्री, माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू? हो 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 ऑलराईट करतो. रडू नकोस तू. खरंच? हो. थँक्यू. मग तिला काय सांगू, उद्या की परवा? परवा सांग. किती वाजता? मी सांगतो ना. पण मग आत्ताच सांग ना. अगं आत्ता कसं सांगणार? उद्या ऑफिसला गेलो की जरा मीटिंग्स काय ते बघतो आणि तुला सांगतो. ठीक आहे. आत्या
आता ह्या सगळ्यात काकापासून लपवण्यासारखं काय होतं? नाही तर तुला नाही कळणार. काकाला किती वाईट वाटलं असेल. नाही वाटणार वाईट त्याला. मी बोलीन ना त्याच्याशी. पण कधी कधी ना खूप समजूतदारपणे वागतो तो. काय तर म्हणे, तुला नको आहे ना मी तुझं बोलणं ऐकायला, मग नाही ऐकणार. मला आवडतं त्याचं हे वागणं. लागेल मलाच. नितीन जरा बाहेर ये आणि एसीचा रिमोट दे बरं मला आधी. गीता ऐक ना, जरा हळू. बँकेत होतो आपण आणि एवढी रेसलेस नको होऊस. अगं मला उकळतंय पण थांब बरं जरा. नितीन आधी बाहेर ये. कुठे आहेस तू? नितीन. येस मॅडम. अरे कुठे होतास? जरा यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. आधी माहित असतं तुम्ही बोंबलताय तर आधी येऊन उभा राहिलो असतो. सॉरी सर. तरी काय हरकत नाही. काय आहे, कुणीतरी येस मॅडम म्हटल्याशिवाय तुमचा बोंबलणारा आवाज कमी झाला नसता, म्हणून मी येस मॅडम असं म्हणालो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जानवी. ऍक्च्युली देर इज नथिंग गुड अबाउट दिस मॉर्निंग. सकाळी यांचं दर्शन झालेलं आहे. पण काय झालं हे सांगाल का मला? कारण काय प्रॉब्लेम काय आहे हे कळल्याशिवाय तू सॉल्व्ह कसा करणार? हो सर. हा एसी आहे ना आपला, हा गेले 2 दिवस सकाळचे 10 वाजले ना की बंद होतो. हा एसी ना, बरोबर आहे. काय आहे, त्याला लहानपणी घड्याळ शिकवायचं राहून गेलं होतं. त्याला शिकवतो मी की बाबा रे, संध्याकाळी 6ला बंद पडत जा, सकाळी 10ला बंद पडू नको, बस. पण इथे जाम उकडतंय, दरदरून घाम येतोय. नाही, तो दरदरून घाम एसी मुळे नसेल फुटला. हे समोर पडलेलं काम बघून आपल्याला दरदरून घाम फुटला असेल. सर पण उकडल्यामुळे एफिशियन्सी कमी होतेच कामाची. कोणाची एफिशियन्सी कमी होते? कामाची. हा बरोबर आहे. आणि उन्हाळ्यामुळे त्याचं कुलिंगही कमी झालेलं असेल ना. शिवाय कामाची एफिशियन्सी कमी होते हे सांगितलं ते फार बरं वाटलं ऐकून मला. नितीन, एक बर्फाची लादी आण रे डोक्यावर ठेवण्यासाठी. ह्यांच्या कामाची एफिशियन्सी कमी होते. मुळात काम नाही तर कामाची एफिशियन्सी. आणि ती जाऊ दे जान्हवी, तुलाही ऑल द बेस्ट. हा, तुलाही कधी बर्फाची लादी लागली तर सांग, माझ्याकडनं मागवून घे. हा, काय आहे, तू बाजूला बसते, कुठल्या गोष्टींना तुला तोंड द्यावं लागत असेल, काही सांगता येत नाही. ठीक आहे. एनिवे सर, मी जान्हवीसाठी म्हणाले. एवढं उकडतंय इथे आणि या दिवसात तिला त्रास नको ना, म्हणूनच एसीचं कूलिंग थोडं वाढवायला हवं. हे असं आहे का? अरे मग आधी नाही का सांगायचंस? अरे नितीन, पहिल्यांदा ते मेकॅनिकला बोलवा, सर्व्हिसिंग करून घ्या. त्याने मी एक काम करतेस का, हा एसी जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत माझ्या केबिन मध्ये बसतेस, किंवा एक काम कर ना, तू स्टाफ रूम मध्ये जाऊन बस. चालेल? सर नाही, आय एम क्वाईट कम्फर्टेबल. म्हणजे तसं उकडतंय थोडंसं, पण इट्स ओके. कम्फर्टेबल? नाही, असं कसं? मी आत्ताच्या आत्ता त्या मेकॅनिकला फोन करतो आणि सर्व्हिसिंग करून घेतो. यू डोंट वरी. मी करतो फोन. डोंट. हो सर. पण ना चमची कुठली? अरे अरे काय सांगतोस काय तू? साहेब, हे खूप चांगलं झालंय. म्हणजे डिवोर्स कॅन्सल? हो, तसा अर्ज केला मी कोर्टात. सो हॅपी फॉर यू. जान्हवीला सांगितलंस? हो, सांगितलं ना. रोज होतात आमचे फोन. बरोबरच जातो ना घरी आम्ही. खूप वेळ असतो माझ्याकडे तिला हे सगळं सांगायला. सॉरी. तू म्हणून का उपयोग? सॉरी. श्री, आता संपवलं आहे सगळं. मी संपवलेलंच आहे. मग आता हे काय बोलतोय? आता सगळं तुझ्या मैत्रिणीवर अवलंबून आहे. अजूनही ती माझी मैत्रीणच आहे का? तिच्या वागण्यावरनं तसंच वाटतंय. पण तसं काही नाहीये. इगो आहे ना तिला. श्री, तिला इगो नाहीये, तिला प्रॉब्लेम आहे. अरे बास झालं.
प्रॉब्लेम आहे अरे कसला प्रॉब्लेम आहे? मला नको कळायला. मी नवरा आहे ना तिचा, मला नको कळायला. प्रत्येक जण मला सांगताय की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण काय प्रॉब्लेम आहे कोणी सांगेल का मला? मी काय अंतर्ज्ञानी आहे का? मला कसं कळेल? आणि तिला तर गरजच नाही मला सांगण्याची. का आता मीच जाऊन तिला विचारायचंय की बाई ग काय प्रॉब्लेम आहे सांग मला. श्री अरे चिडू नकोस. मी चिडत नाहीये रे, मी फक्त थोडा एक्साइट झालोय म्हणून माझा आवाज चढलाय बस. आणि जर तिला इगो असेल ना तर मग मलाही इगो आहे.